राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता रूप पाहता दुःख झाले ओ साधनी दुःख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल
प्रारब्ध क्रियमान भक्ता संचेत नाही जाण भक्ता संचित नाही जाण भक्ता संचित नाही जाण प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण भक्ता संचित नाही जाण भक्ता संचित नाही जाण अवधा देवची झाला पाही भरोन अंतरबाई भरोन अंतरबाई भरोन अंतरबाई झाला पाही सत्व रज तम बाधा नवे हरिभक्ताची पदा नवे हरिभक्ताची पदा नवे हरिभक्ताची पदा रजतम बाधा नवे हरिभक्ताची पदा नवे हरिभक्ताची पदा अवधा देवची झाला पाही भरोन अंतरबाई भरोन अंतरबाई भरोन देव भक्तपण तुका मने नाही भिन्न तुका मने नाही भिन्न तुका मने नाही अवधा देवची झाला पाही अंतरबाई भरोन अंतरबाई भरोन अंतरबाई
टाळी वाजवा भजन करा विठ्ठला. प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पाही भरून या अंतर्वाही सत्वरजतम बाधा नवे हरिभक्ताशी कदा अवघा देवची झाला पाही भरून या अंतर्वाही देवभक्तपण तुका म्हणे नाही भिन्न अवघा देवची झाला पाही भरून या अंतर्वाही विठ्ठला
ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा तयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता शरदचंद्र बिंबाननं चारुहासं लसत कुंडलाकांत कंडस्थलांग जपाराग बिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा गजानना गुणकरा परम मंगला पावना अशी चौघे हरिदुरित देवी दुर्वासना नशे त्रिभुवनामध्ये तुझ विने आम्हासरा परी पदनतावरी बहुदयान रोषादरा हे सर्वाद्या सर्वशक्ती जगदोद्धारा जगतपती साय व्हावे सत्वरगती आली करा कारणी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सेवे लागे सेवक Thank you.
प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्वाही सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रसिद्ध असा अभंग असून जगद्गुरु श्री तुकोबरा या अभंगातून संतांचं वर्णन करतात. विठ्ठला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा पर्याय होता. प्रातस्मरणीय ब्रह्मलीन परमपूज्य सद्गुरु श्री सकाराम बाबांनी चालू केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज 27 वर्ष झाले तरी हा अविरत या ठिकाणी चालू. मध्यंतरी कोरोनाचा काळ आला त्यातही याला खंड पडला त्यामध्येही हा सप्ताह चालू राहिला. अनेक सप्ते चालू होतात अनेक सप्ते बंद पडतात का त्याच्या मागचं अधिष्ठान पक्क नसते. या सप्त्याच्या मागचं अधिष्ठान पक्क आहे. सप्ताह मोडीत निघू नाही शकत आहे का. सकाराम बाबाच्या हाती काठी आहे. सप्ताह मोडीत काढायला लागली काठीनं फटका देतील सप्ताह मोडतो का काय काठी कशासाठी अर्थात तो सप्ताह मोडू नाही शकत अधिष्ठान पक्क. आणि त्या अधिष्ठानावर चालत आलेला हा सप्ताह 27 वर्ष झाली तरी या ठिकाणी होगिरत चालू आहे. आपली श्रद्धा आहे सगळी बाबांना. बरेचसे मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत ते ज्यांनी बाबाला प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. भाग्यवान आहेत ती मंडळी ज्यांनी बाबांना बाबांची माळ गळ्यात आहे असे मंडळी येत आहे. भाग्यवान समजेल मस्तक ठेवेल त्यांच्या चरणावर की बाबांची माळ म्हणजे एक प्रकारचा बाबांचा शिक्का आहे. आणि माणसावर कधी कधी हे शिक्के पाहिजेत. संत महात्म्याचा शिक्का माणसाजवळ असला पुढे त्याला अडचण नाही येत. पुढे म्हणजे कुठे रेल्वेत मुंबईला जातात नाही का पुढे अडचण नाही येत म्हणजे तिकडे वर अडचण नाही येत. कपाळावर बुक्का गळ्यात माळ म्हणजे हे काय एक प्रकारचा शिक्का. आणि ह्या शिक्का हे शिक्का मुळला नाही पाहिजे. प्रातस्मरणीय धुंडा महाराज म्हणायचे माणसानं रात्री झोपताना हातपाय तोंड धुवून झोपू नये का कारण तोंड धुवून झोपलं तोंड धुतलं आणि झोपला तर बुक्का काय होते मोडून जाते. आणि असा बुक्का मोडलेला म्हणजे कपाळाला बुक्का नसताना अचानक जर रात्री झोपेत मरण आलं आणि बुक्का नसला तर पुढे ती अडचणीचं ठरू शकते. झोपू नये म्हणे का शिक्का असला पाहिजे कारण हा शिक्का तिथं वर गेल्यावर पाहिल्या जाते की याच्या गळ्यात शिक्का आहे माळ आहे. शिक्क्याचा तो धर्म स्वामी राधे शिक्क्याचा तो धर्म शिक्क्याचा तो धर्म स्वामी राखी सेवके
ते चित्रगुप्त ते पाहिजे शिक्का आहे का जाऊ द्या शिक्का नाही का हा बाजूला घ्या जरा थांबवाय पाहा लागते आता रेकॉर्ड तपासा लागते शिक्का असेल तर काही अडचण नाही. आज ज्यांच्या गळ्यात सकाराम महाराजची माळ आहे समजून जा तुम्हाला आता पुढे काही अडचण नाही. संतानं तुम्हाला सांभाळले म्हणून तुम्हाला आता काही अशीच परमपूज्य सखाराम महाराज त्यांनी घालून दिलेला हा सप्ताह महाराजांनी सांगितलं की हा एक सप्ताह तुम्ही चालू करावा सेवके करावी सांगितले हे आपलं काम आहे म्हणून या ठिकाणी आपण हा सप्ताह या ठिकाणी चालू असा चालू असलेला हा सप्ताह आज 6व्या दिवसाची सेवा माझ्या पामराच्या वाट्याला एवढ्या मोठ्या सप्त्यात पण 6व्या दिवसाची सेवा मी करावं एवढा माझा अधिकार नाही काय अधिकार नाही. पण तुम्ही किती मोठं मन केलं शृंगारिले बाळकव तू शृंगारिले बाळकव तू शृंगारिले शृंगारिले बाळकव तू मनाची फार उदार म्हणून आज कौतुकानं मला बोलत सगळे विश्वस्त मंडळ असतील विजूबाबा असतील विजय महाराज इंगोले असतील यांनी मोठं अंतःकरण करून तुम्ही सगळ्यांनी मोठं अंतःकरण मला बोलत बाबाचं तर अंतःकरण मोठं आहे सगळ्यांना सांभाळून घ्या येडे वाकडे कसे येऊ द्या संत सांभाळत पण माझ्यासारख्याचा सांभाळ करते यात नवल का सुंदर असा हा सप्ताह सुंदर मोठमोठे महाराज मंडळी या ठिकाणी हरिभक्तीपारायण कापशे बाबा आहे वळसे बाबा आहे सरकटी गुरुजी आहे मृदंगावर राम महाराज आहे की ज्यांच्या एका पोटाच्या तालावर अख्खा महाराष्ट्र डोलतो अशी ज्यांची ख्याती असे राम महाराज आदी करून सर्व महाराज मंडळ आणि आपल्या संस्थेचे सर्व विद्यार्थी तुम्ही बसलेले सगळे श्रोतृवर्ग सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. संकल्पित वेळामध्ये आपल्याला अभंगार प्रकाश टाकायचा आहे 1 तास राहिला 1 तासामध्ये माझ्या बुद्धीला सुचेल असं मी त्या ठिकाणी चिंतन मांडण्याचा प्रयत्न जगद्गुरु तुकोबरायचा फार सुंदर असा अभंग आहे आणि जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून संतांचं वर्णन करतात संतांचं वर्णन केलेलं आहे काय वर्णन करतात प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण भक्ताला प्रारब्ध क्रियमान संचित नाही असं तू जाण का नाही आणि अवघा देवती झाला पायी भरोनिया अंतर्बाही म्हणून नाही नाही असं नाही अर्थ लावायचा त्याचा असा अर्थ अवघा देवती झाला पायी म्हणून प्रारब्ध क्रियमान नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर हा अर्थ संयुक्त नाही का अरे कार्यकारण भाव संबंध लागत नाही देव झाला म्हणून त्याला प्रारब्ध नाही असं म्हणत असाल तर देव झाले त्याला कोणाला प्रारब्ध नसायला पाहिजे होतं अहो जे देव आहेत त्यांनाही प्रारब्ध सुटलं नाही म्हणून यांना काय सुटणार म्हणून अशी संगती जर लावायला गेलं तर हे संगती कार्यकारण भावात बसत नाही कार्यकारण भावात बसत नाही तर हे संतांचं वर्णन नाही काय असं नाही सत्व रजतम बाधा हरिभक्ताशी नवे कदा का अवघा देवाची झाला पाहिजे म्हणून का नाही तसं नाही सत्व रजतमाची बाधा तर देवालाही आहे सत्व रजतम गुण या 3 गुणांना देवाला बांधलेलं नाही काय तुम्ही पहा ना 14वा अध्याय ब्रह्मा तो प्राप्त काळू विष्णू माध्यान्न वेळू
सायंकाळ सदाशिव बाळाया. माऊलीची भाषा पाका. हे जे काही वर्णन आहे, ब्रह्मा प्राप्त काळू, विष्णू माध्यान्ह वेळू, सायंकाळी सदाशिव बाळाया, हे सगळं गुणाच्या संबंधात केलेलंच वर्णन आहे. देवाच्या ठिकाणी हे 3 गुण आहेत, तर जे देव झाले त्यांच्या ठिकाणी 3 गुण राहणार नाहीत का? राहतात. असा अवघा देवाची झाला पायी म्हणून प्रारब्ध क्रियमान नाही, सत्वरजतमाची बाधा नाही असं म्हणलं तर ते कार्यकारण भावत नसत नाही. असं म्हणून त्याचं वर्णन असं वर्णन केलेलं आहे. पण संतांनी जे वर्णन केलेलं आहे, तुकोबारायांनी जे वर्णन केलं ते संतांचं आहे आणि संतांचं म्हणूनच केलेलं आहे. संत संतांचं अथवा देवाचं वर्णन सोडून कोणाचं करणार नाही. कारण संतांच्या वर्णनाचे 2च विषय असतात, 2च आवडीचे विषय असतात संतांचे. एक तर संत देवाबद्दल बोलतात आणि एक तर संत संतांबद्दल बोलतात. तिसरा संतांचा आवडीचा विषय नाही. आपलं हे 2 सोडून असते. देव आणि संत सोडून आम्ही बाकी कोणाचंही वर्णन करतो आणि किती करेल, कोणाचं नाही वर्णन करतो. आपण कोणाचंही वर्णन करतो. साधं कोणी 11 रुपये जरी दिले तर आपण त्याला कर्णाच्या लाईनीला बसवायला मागे पुढे पाहत नाही ना. देवाच्या दारात एखादा भिकारी बसलेला आणि एखादा भिकारी बसलेला असल्याला त्या भिकाऱ्याला 100ची नोट दिली. 100ची नोट आणि भिकाऱ्याला अहो भेटणं मोठं मुश्किलच आहे. 100ची नोट आणि एकदम भिकाऱ्याला एवढी भेटतच नाही. पण भेटली कदाचित तर तो म्हणतो वा वा, तुमच्यासारखा उदार कोणी नाही, तुम्ही म्हणजे कर्णा, असं वर्णन करतो त्याचं. आणि तोही ऐकून घेतो का? कारण तो कर्ण नाही पण लंबकर्ण नक्की असतो. लंबकर्ण असतो म्हणून तो ऐकून घेतो, आहे ना. लंबकर्ण म्हणून तो ऐकून घेतो. आणि ते 100ची नोट का टाकतो? कारण दुसरीकडे कुठे ते खपत नसते म्हणून तो इथं टाकतो. पण तरी हा त्याचं वर्णन करत असतो. हो, दुसऱ्याचं वर्णन कितीही करा काही कामात नाही. दुसऱ्याचं वर्णन करण्यात काही फायदा नाही. आपलं करतात ना बरेच जण वर्णन करत असतात. आपणही दुसऱ्यांचं वर्णन करत असतो, पण दुसऱ्यांच्या वर्णनात काही फायदा नाही. विठाला संतांचं वर्णन त्या ठिकाणी केलं. संतांचं वर्णन का? संतांचं वर्णन केलं पाहिजे. वर्णनाचा विषय काय असावा? संतांच्या वर्णनाचा विषय देव आणि संत सोडून दुसरा नाही का? संतांना माहित आहे की आपला वर्ण विषय काय असेल. संतांना जेवढं हे कळलं तेवढं आपल्याला कळत नाही. आपल्या वर्णनाचा विषय काय, कोणता असावा, कोणाचं वर्णन करावं. मी 3-4 मुद्द्यानं आपल्या समोर मांडीन की वर्णन कोणाचं केलं पाहिजे. एक तर वर्णन कोणाचं करा, ज्याचं वर्णन केल्यानं पदरात काहीतरी लाभ पडतो किंवा पदरात काहीतरी पडते अशाचं वर्णन करा. आहे ना, थोडं उलट बघ. अशाचं वर्णन करा ज्यानं पदरात काहीतरी पडते. पदरात पडल्यावर वर्णन करा असं शास्त्र नाही. पदरात पडल्यावर बरेच जण वर्णन करतात, पण वर्णन अशाचं करा ज्यानं पदरात पडलं. पदरात पडायचं असेल, काही लाभ प्राप्त व्हायचा असेल तर तो दुसऱ्याच्या वर्णनानं कधी पडत नाही. दुसऱ्याचं वर्णन तुम्ही किती करा, पदरात काही पडणार नाही. आणि पडलं तर तो लाभच असेल असं नाही. विठाला पदरात कधी काही पडणार. मी बरेच ठिकाणी कीर्तनाला जातो, लोक वर्णन करतात, महाराज वा वा काय कीर्तन झालं. असं कीर्तन कधी ऐकलंच नाही. असं कीर्तन ऐकलंच नाही आणि ते खरंही असते. काय खरं असते? कारण सगळे कीर्तनकार थोडी सारखे असतात. नाही, प्रत्येकाचं बोलणं वेगळं असते. वेगळं असलंच पाहिजे, आहे ना. अभंग काय कमी आहेत का आपल्याकडे? भरपूर अभंग आहे. वेगळंच असलं पाहिजे. एकाचं दुसऱ्यासारखं जसं त्याचं तो कॉपी नसलं पाहिजे. काही जणांची एवढी कॉपी आहे की हसण्यातही कॉपी आहे, ऍक्शन मध्येही कॉपी. एवढी कॉपी, एवढं नसलं पाहिजे. दुसऱ्याचं चिंतन ऐकू नये असं म्हणतात. माऊली म्हणतात भाष्यकाराची वाट पुसतो. तेही भाष्यकाराला म्हणजे व्यासांना वाट पुसूनच पुढे निघाले की व्यासांचं मागवला घे तू, भाष्यकाराची वाट पुसतो, आहे ना. मग ते जर समजा व्यासांचा मागोवा घेतला तर आपणही दुसऱ्यात ऐकलं पाहिजे, पण तशीच्या तशी पाहिजे. तसं असलं पाहिजे.
नाही, म्हणून त्या ठिकाणी असू नये वर्णन करतात मला तुमचं कीर्तन असं नाही, पण त्याच्यातून त्या वर्णनातून फायदा काही होत नाही, प्राप्त काही होत नाही. अशाचं वर्णन करावं, काहीतरी फायदा झाला पाहिजे. विठाला वर्णन किती केलं तरी काही मिळणार नाही. नाही, आमचं वर्णन करून काही फायदा नाही. आमचं वर्णन केलं म्हणजे तुमचं गाथा पाठ होणार नाही. आमचं वर्णन केलं म्हणजे तुमची ज्ञानेश्वरी पाठ होणार नाही. आमचं वर्णन केलं म्हणजे पांडुरंग परमात्मा तुम्हाला भेटणार असं नाही. तुम्हाला जर हे लाभ पदरात पाळून घ्यायचं असेल, ज्ञानेश्वरी पाठ व्हावी वाटत असेल, गाथा पाठ व्हावा वाटत असेल, परमात्मा भेटावा वाटत असेल, तर ते ठिकाण वेगळे. सकाराम बाबाकडे गेलं पाहिजे तर पदरात काही पडेल, माऊलीकडे गेलं पाहिजे तर पदरात काही पडेल, देहूला गेलं पाहिजे आळंदीला तर पदरात काही पडेल. नाही, निवृत्तीनाथ महाराजांकडे गेलं पाहिजे तर पदरात काही. सकळही तीर्थे निवृत्ती सकळ तीर्थे निवृत्तीचे पायी. निवृत्तीनाथ महाराजकडे गेल्यानंतर सगळ्या तीर्थात स्नान, म्हणून तिथे मनानं बुडी दिली पाहिजे असं म्हटलं. म्हणून त्या ठिकाणी तिथं गेल्यानं काही लाभ आहे. माऊलीचं वर्णन करा, माऊलीच्या वर्णनात लाभ आहे. ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देव हो वासुदेवची होतो अखंडी वदनी वदनी तो वास. माऊलीचं वर्णन केल्यानं जीवनात काहीतरी लाभ आहे. तुकोबारायचं वर्णन करा, जीवनात काहीतरी लाभ आहे. ज्ञानेश्वर महाराजाचं नाव घेतल्यानं पदरात, निळोबारायचं नाव घ्या, तुकोबारायचं घ्या, नामदेव महाराजाचं घ्या, चोखामेळाचं नाव घ्या, सगळ्या संतांचं नाव घ्या, पदरात काहीतरी लाभ पडेल. दुसऱ्याच्या वर्णनानं पदरात कधी काही लाभ पडेल. आमचं वर्णन तुम्ही किती करा, पदरात काही पडणार नाही. बरेचसे लोक सहज बोलून जातात. आपण म्हणा का हो कसे काय, काही नाही महाराज, हे गाडी घेतली आणि तुमच्या हातानं गाडीची पूजा करायची. वा वा, गाडी घेतली का हो, तुमची कृपा, आमची कृपा, आमच्या कृपेने तुम्हाला गाडी भेटते आणि आम्हाला अजून एसटीत फिरवते. आमची कृपा मोठी विचित्र आहे ना. दुसऱ्याला आमची कृपा गाडीत फिरवते आणि आम्हाला एसटीत होतो नाही, एसटीत गर्दी, एवढी गर्दी, गाडी हो कशाला जागा नसते एवढी गर्दी. सांगा आमची कृपा, लोक म्हणतात. पण हे काही कामाचं नसते. आमच्या कृपेनं कोणाला, आम्हालाच तर काही भेटत नाही बाबा, दुसऱ्याला आमच्या कृपेनं काय भेटणार आहे. म्हणून आमच्या आता दुसऱ्याच्या यानं काही लाभ भेटणार. संतांचं वर्णन करा, संतांचं वर्णन केल्यानं काहीतरी लाभ. संत दर्शने हाला, संत दर्शने हाला, संत दर्शने हाला, जोडियेला जोडियेला
जोडला परमात्मा जोडला जातो, हा लाभ पदरात पडतो. म्हणून अशांत वर्णन करावं ज्याच्या वर्णनानं धन्यतेचा लाभ जीवनात पडेल. अशाचं वर्णन महाराज केलं पाहिजे. म्हणून लाभ प्राप्त झाला पाहिजे तर अशाचं वर्णन करावं. दुसरा मुद्दा असा सांगेल, अशाचं वर्णन करावं. कितीही वर्णन केलं तरी मनाला कधी समाधान वाटू नये अशाचं वर्णन करावं. संतांचं कितीही वर्णन करा महाराज, मनाला कधी समाधान वाटत नाही. तुम्ही इतर कोणाहीचं हे करा नाही, कोणाचंही तुम्ही वर्णन करा समाधान भेटणार नाही. एखाद्या माणसाचं वर्णन करा तुम्ही, किती वेळा करसाल? एकदा करसाल, डबल तुमची जीभ धजावणार नाही त्याचं वर्णन करायला. काय वर्णन करणार एखाद्या माणसाचा? तुम्ही किती करणार? मित्र असो, जीवात कोणताही जीव असो, आमदार असो, खासदार असो, कोणी असो, एकदा त्याचं वर्णन करू, पण डबल जीभ मात्र धजावणार नाही त्याचं वर्णन करायला. काय वर्णन करणार? असून जीवाच्या जवळ आहेत किती गुण हो. जीवाचे गुण कमी आहेत. हा एखादा गुण फक्त एखाद्याकडे असतो, आणि त्या एका गुणाचं तुम्ही किती वर्णन करा. एखाद्याकडे जर एकच गुण आहे, दातृत्व नावाचा, म्हणून तुम्ही त्याचं वर्णन करणार. भाऊ सारखा दाता नाही, भाऊ सारखा दाता नाही, भाऊ सारखा कर्ण म्हणून वर्णन करतात. आणखी काय म्हणून त्याचं वर्णन करतात. किती करतात, दाता नाही. त्याच्या पलीकडे त्याचं वर्णन करताच येणार नाही, किंवा त्याच्या वर्णनानं समाधान होतं. आज कोणाचं वर्णन केल्यानं समाधान नसते होत नाही. आम्ही बरेच ठिकाणी कीर्तनाला जातो ना, कीर्तनाला गेल्याच्या नंतरचे येणारे प्रसंग पाहतो. काय असते, कधी कधी आपण कीर्तनाला जातो एखाद्या गावामध्ये, लवकर आधी गेलं जर असं. आता एसटीनं जाणारा माणूस काय आधी नाही जाईन तर काय टायमार नाही. एसटी काय आपल्या घरची आहे की बरोबर त्या ठिकाणी आठले कीर्तन आहे तर 8:05 तिथं पोहोचवीन? नाही. आपल्यासारख्याला जर टाईम भेटला तेव्हा निघा, जे भेटलं ते आहे. म्हणून लवकर पोहोचलं एखाद्या गावात, आणि नेमकं जागराचा दिवस. पण जागराचा दिवस म्हटलं की ते काय कार्यक्रम जवळजवळ आटोपलेला, शेवटचं ते कीर्तन. म्हणून काहीतरी लोक एखादा कार्यक्रम ठेवतात, याचा सत्कार केला पाहिजे, त्याचा सत्कार केला पाहिजे, यानं हे दिलं त्यानं ते दिलं म्हणून सत्कार ठेवायचा प्रकारे, किंवा गावातल्या पुढाऱ्याचा म्हणा असं सत्कार ठेवायचं म्हणून ठेवतात. आणि सत्कार ठेवतात म्हणून अचानक आपण तिथं गेलं की खुर्च्या टाकलेल्या असतात, कार्यक्रम चालू असते. मग महाराज आले, महाराजाची उपस्थिती. महाराज काय थकून आलेला, आणि त्याला काय घेणं असते त्या कार्यक्रमाशी, त्याला काही घेणं देणं ना. त्याचं फक्त यावं, आपलं कीर्तन करावं, जे भेटलं ते काय घ्यावं, निघून जावं, याच्या पलीकडे काय होतं? याच्या पलीकडे काही नाही. पण तरी त्याला बसवलेला ते महाराजांनी बसा. आता ती बोलते, एक दोन भाषण करते, याच्याबद्दल असे आहेत, भाऊ तसे. आता आपल्याला त्याची काही ओळख नाही, पाहिलं नाही, काळा गोरा कसा काय काही माहित नाही, आणि अशाबद्दल त्या ठिकाणी आपल्याला बसवलं जाते. महाराज 2 शब्द आशीर्वाद करतो. आता महाराज 2 शब्द काय बोलतील? अरे बाबा पुढे 2 घंटे बोलायचं आहे महाराज, आणि महाराज 2 शब्द तिथं काय बोलणार? नाही महाराज तरी तुम्ही आशीर्वाद केला. अहो नाही, आता पुढे बोलणं काय नाही तरी 2 शब्द नाही लागास्तव तिथं बोलावं. काय बोलणार? काही माहितीच नाही, काही नाही, काय बोलणार? अशा वेळेस आपल्याला हुशारपणा करायला. आपल्याला मला भाऊ बद्दल काय बोलायचं म्हणजे बोलायचं काही नसतेच ना. बोलायचं काही असेल तर त्या ठिकाणी बोलल्या जाते, बोलायचंच काही नाही तर काय. अरे ज्याचं वर्णन केल्यानंतर मनाला दुःख होत असेल तर असा वर्णनाचा विषय असावा का आपला? नाही मला असा वर्णनाचा विषय नसावा. वर्णनाचा विषय असा असावा की ज्यानं मनाला समाधान प्राप्त होईल. वर्णन केल्याचं समाधान, पण भरपूर वर्णन न झाल्याची अतृप्ती असली पाहिजे. आता तुम्ही किती वर्णन करा, त्या संसाराची जीवाचं वर्णन करा, संसाराचं वर्णन करा, किती वर्णन करा, मला संसाराचं वर्णन करून कधी कोणाला समाधान भेटलं नाही. प्रपंचाचं वर्णन करून समाधानी झाला असा कोणी आहे का? नाही. प्रपंचाचं वर्णन काय असते? प्रपंच अनुकूल असला तरीही सुद्धा प्रपंचाचं वर्णन करून समाधान भेटत नाही. प्रतिकूलची तर गोष्ट सोडा, प्रतिकूल संसाराचं वर्णन करून समाधान भेटत नाही ते सोडा, पण अनुकूल संसार असूनही सुद्धा संसाराचं वर्णन केल्याचं समाधान भेटत नाही. तुम्ही पहा सगळ्यांनी संसाराचं त्या ठिकाणी रळगाणच गायले. सगळ्यांनी संसाराविषयी तक्रारच केली का नाही? तुम्ही आपण संसाराविषयी तक्रार करतो यात नवल नाही. तुकोबाराही संसाराविषयी तक्रार करतात. संसाराच्या तापे संसाराच्या
फुलो मी देवा करिता या सेवा कुटुंब. हे तक्रार केली म्हणूनच तर प्रपंच वसरो म्हणतात ना, नाही तर प्रपंच वसरो म्हणायचं काय कारण होतं? संसाराविषयीची तक्रार आहे म्हणूनच ना. संसाराची तक्रार कधीच संपणार नाही. संसाराचं रडगाणं संपणार नाही. त्याचं किती वर्णन करा समाधान प्राप्त होणार नाही. नाही नाही, ते रडगाणं चालूच राहणार आहे. आपलं चालूच राहते. थोडं बोलू का? अनाल लावून नको, लावून घेऊ नका. नाही लावून नका. आणि लागलं तर मी माझं भाग्यच नाही. काय आहे, हातात ज्ञानेश्वरी असताना जर माणूस त्या ठिकाणी दुःखी असेल काय म्हणावं? हातात गाथा आहे आणि त्या ठिकाणी रडगाणं काय म्हणावं? हातात गाथा ज्ञानेश्वरी असतात, काय कसं काय चालू आहे काय महाराज? हे रडगाणं जर असेल तर त्याला काही अर्थ नाही. म्हणून संसाराचं हे रडगाणं गाथा ज्ञानेश्वरी शिवाय दुसरं कोणी दूर करू शकणार नाही. जगात गाथा ज्ञानेश्वरी शिवाय दुसरा पर्यायच नाही. करायचं असेल तर संतांचं वर्णन करा. गाथा ज्ञानेश्वरी हातात घ्या तर समाधान करा. समाधानाचं प्राप्त करायचं असेल तर संतांचं वर्णनानं समाधान प्राप्त होणार. किती वर्णन केलं म्हणजे समाधान मिळेल मला? किती वर्णन करा, किती किती सांगा, काय सांगू आता? संतांचे निरंतर किती सांगितलं तरी त्या ठिकाणी न संपणार आहे. एवढं किती वर्णन करा तुम्ही. काय वानू आता न मस्तक चरणी ठेवी तशी वाणी आणि शकत नाही. आता अर्थ वाणीला किती वर्णन करू द्या, वाणीला समाधान प्राप्त होणार नाही. माऊली फार सुंदर बोलता नाही. केवता कल्पतरुवरी फुलोला कायशनी पाहुणेरू क्षीरसागरा का वासु देता सुवासु कापुरा चंदनाते कायशनी चर्चावे अमृताते केवते रांधावे गगनावरे उभावे घडे केवी तैसे श्री गुरुचे महिमान आकडे ताके असे साधन हे जाणून मिया नमन निवांतले प्रज्ञेने आथिले मने श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तैसे मोती आशे बिंग देणे तैसे होईल 15.5 रजतवनी तैशी स्तुतीची बोलणी उगाची माथा ठेवी जे चरणी हेची बले काय वाणू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. याच तुकोबाराच्या प्रमाणाला ह्या समर्पक करूया. वर्णन नाही, मी किती वर्णन करू गेलो तरी हे शेवटी माझं बोलणं हे स्तुतीचंच बोलणं नाही. याचा अर्थ संतांचं वर्णन कितीही करा, संतांचं वर्णन केल्याचं समाधान मनाला प्राप्त. म्हणजे वर्णन कितीही केलं तरी अतृप्त मन राहते. समाधान तर मिळते वर्णनाचं, पण अतृप्तता राहते. म्हणून अशाचं वर्णन करावं की समाधान त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, पण मनाची अतृप्तता राहिली पाहिजे, जीवनात काहीतरी लाभ प्राप्त झाला. असे 2 मुद्द्यांना मी या ठिकाणी आतापर्यंत आलो. तिसरा मुद्दा असा आहे की अशाचं वर्णन करावं की ज्याचं वर्णन केल्यानंतर स्वचा आणि स्वभिन्न पदार्थाचा विसर पडावा, तर त्याला वर्णन म्हणावं. किंवा अशांचं वर्णन करावं. वर्णन करत असताना स्वचा म्हणजे स्वतःचा आणि स्वभिन्न पदार्थाचा म्हणजे आपल्यापेक्षा वेगळ्या पदार्थाचा विसर पडला पाहिजे, त्याला वर्णन म्हणतात. एखाद्याच्या वर्णनामध्ये एवढं गुंग झालं पाहिजे, किंवा कीर्तन चालू असताना कीर्तनात एवढं मग्न असलं पाहिजे, कीर्तन काळाकडे एवढं लक्ष असलं पाहिजे. नाही तर आपलं कसं असते, कीर्तन चालू असताना मधातून कोणी गेलं, कीर्तन काळाचं लक्ष आपलं त्याच्याकडे जाते. म्हणजे काय झाला, स्वचा आणि स्वभिन्न पदार्थाचा सगळा त्या ठिकाणी 7-12 भरकटते. म्हणून त्या ठिकाणी वर्णनाचा विषय असा असावे, ज्याचं वर्णन करत आहोत त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही दिसलंच नाही पाहिजे. नाही, निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबा आहे त्या ठिकाणी म्हणतात, निवृत्तीनाथ महाराजांचे शब्द आहे.
माऊलीला बोलता, अरे ज्यावेळेस तू माझं वर्णन करतो ना कथाच विसरून जा. तू संतस्तवनी रसशी तरी कथेची शेकल, निराळी बोल बोलशी खनाक. अरे माझं वर्णनात तू एवढा गुण होतो, एवढा गर्क होऊन जातो की तुला या अर्जुनाच्या आणि या कृष्ण परमात्म्याच्या कथेचाच तुला विसर पडून जातो. सांगायचं काय, वर्णन आता विषय असा असला पाहिजे की वर्णन करत असताना बाकी सगळे आता विसर पडला. ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करत असताना समोर परमात्मा जरी येऊन उभा राहिला तरी परमात्म्याकडे लक्ष जाता कामा नाही, तर ते ज्ञानोबराचं वर्णन ठरेल. खरे नाही का, इतिहास आहे नाही. निळोपार आहे, तुकोबारायच्या चिंतनामध्ये बसले, तुकोबाराचा धावा करतात आणि तुकोबारायचा धावा करत असताना परमात्मा येऊन उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर तुकोबा राहिला. तुझं लागी येते गुलाबी तुझं लागी येते गुलाबी जावा तुम्ही आला सीका आला सीका जावा तुम्ही आला सीका तुझं लागी येते गुलाबी तुझं लागी येते गुलाबी तुकोबारायच्या चिंतनात बसलेले देव आला, देवाला तुकोबाराय म्हणतात. प्रार्थिल्या वाचून आला शिक, कोण बोलावलं तुला, आम्ही ओळखत नाही तुला. तुका म्हणे आम्ही नोळख होती देवा, तुका याचा धावा करीत असतो. तू कशाला, अर्थात देव समोर असल्यावरही तुकोबारायापासून अर्थात चिंतनातून बाजूला झाले नाही. वर्णनाचा विषय साधला पाहिजे, व भिन्न पदार्थाचा स्वचा विसर पडला पाहिजे असं वर्णन असलं. नाही तर तुम्ही पहा ना, आपण दुसऱ्याचं वर्णन करत असताना हा विसर आपल्याला कधी पडून जातो पताच नाही. अहो साधं पारायणाला बसलेलं आपण, पारायण चालू असताना मध्ये कोण आलं कोण गेलं लक्ष असते की नाही, हे अनुभवातून सांगतो. लक्ष असते की नाही, कोण आलं कोण भूल ठेवून गेलं, कोण त्या ठिकाणी खडी साखर ठेवून गेलं, कोण सफरचंद ठेवून गेलं, कोण पेढा ठेवून गेलं, लक्ष असते की नाही. ज्ञानेश्वरी वाचताना जर पेढ्याकडे लक्ष जात असेल तर कुठे त्या ठिकाणी कुठे राहील ते वर्णन. म्हणून वर्णन असं असावं, स्व आणि स्वभिन्न पदार्थाचा विसर पडला असं वर्णन असलं पाहिजे. म्हणून 3 मुद्दे मांडले. एक, कशाचं वर्णन करावं ज्याच्या वर्णनातून धन्यतेचा लाभ झाला पाहिजे. दुसरा मुद्दा, समाधान वर्णन केल्यास समाधान भेटलं पाहिजे, मनाची अतृप्ती राहिली पाहिजे. तिसरा मुद्दा या ठिकाणी असा मांडला की ज्याचं वर्णन करायचं त्याच्या वर्णनामध्ये स्व आणि स्वभिन्न पदार्थाचा विसर पडला पाहिजे. चौथा मुद्दा मी आणखी असं म्हणतो की वर्णन अशाचं करावं, कोणाचं करावं, ज्याचं वर्णन करायचं त्याच्या ठिकाणी 3 गोष्टी असल्या पाहिजे. कोणत्या 3 गोष्टी असल्या पाहिजे? एक, त्याच्या ठिकाणी अलौकिकता असली पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याच्या ठिकाणी अपूर्वता असली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, त्याच्या ठिकाणी अद्वितीयता असली पाहिजे. अशांचं वर्णन केलं पाहिजे. विठाला अलौकिकता, अपूर्वता आणि अद्वितीयता ह्या 3 गोष्टी असल्या पाहिजे. याच्यापेक्षा जास्त असल्या तर चालतं, पण या 3 महत्वाच्याच आहेत. अलौकिकता पाहिजे. आणि तुकोबारांनी या 3 मुद्द्याला धरूनच या अभंगा संतांचं वर्णन केलेलं आहे. यात मी सांगून जातो थोडक्यात. पहिल्या चरणात अलौकिकता दाखवली, तिसऱ्या चरणात अपूर्वता दाखवली आणि चौथ्या चरणात देव भक्त परत तुका म्हणे नाही भिन्न अद्वितीयता दाखवली आहे. काय असलं पाहिजे? पहिले ज्याचं वर्णन करायचं त्याच्या ठिकाणी अलौकिकता असली पाहिजे. अलौकिकता म्हणजे काय? अलौकिकता म्हणजे या लोकात असलं पाहिजे पण या लोकातलं नसलं पाहिजे, त्याला अलौकिकता म्हणतात. या लोकात असावं
पण या लोकातलं नसावं. जे या लोकातच आलं नाही त्याला अलौकिक कसं काय म्हणतात? म्हणून या लोकातलं असलं पाहिजे आणि म्हणजे इथं असलं पाहिजे इथलं नसलं पाहिजे त्याला अलौकिक. साधं उदाहरण, साधं प्रश्न. वांजेचा पोरगा लौकिक आहे का अलौकिक आहे? दादा, वांजेचा पोरगा लौकिक आहे का? एवढा काही विचार करावा लागतो. एवढं विचार किती विचारात पडेल तुम्ही सांगा? किती विचारात पडेल? एवढं विचार करण्यासारखं काय त्याच्यात? वांजेचा पोरगा लौकिक नाही, वांजेचा पोरगा अलौकिकही नाही. वांजेचा पोरगा नाहीच तर लौकिक आणि अलौकिक असण्याचा काय प्रश्न आहे? नाहीच नाही. वेदांत शास्त्रात सांगितलं आहे की ज्या अत्यंत भावाच्या वस्तू असतात त्या लौकिकही नसतात आणि त्या अलौकिकही नसतात. विठाला म्हणून त्याला वांजेचा पोरगा लौकिक नाही ना अलौकिक नाही तर त्याचा अत्यंत भाव आहे. अत्यंत भावाच्या वस्तूचा लौकिक वस्तू लौकिक किंवा अलौकिक म्हणून अलौकिकता या लोकात असावं दिसावं ते पण या लोकातलं नसावं. संत महात्मे या लोकात दिसतात, या लोकात ज्ञानेश्वर महाराज या लोकात दिसतात पण या लोकातले नाही. तुम्ही आपण त्याला या लोकातले समजतो, लौकिकातले समजतो. लौकिकातले समजलं म्हणूनच त्रास दिला. लौकिकातले समजलं म्हणूनच त्या ठिकाणी आपण मधुकरी दिली नाही त्याने. लौकिकातलं समजलं म्हणूनच त्या ठिकाणी संन्यासाची पोरं म्हणून हेनवलं का नाही. पण ज्ञानेश्वर महाराज लौकिकातले नाही. हो, लौकिकातले नाही. समाजाला कधी कळलं हे? लवकर नाही कळालं. तुकोबा राय लौकिकातले नाही, लौकिकात राहिले, लौकिकातल्या सारखंच वागले. लौकिकात येणारे हे लोक यांना काही वेगळं असते का? ओळखू नयेत काही का? त्यांना तिसरा डोळा असतो का? असं काही असते का? काही नाही. सगळं आपल्यासारखं असते, ओळखू नयेत. म्हणून तर त्या ठिकाणी माणूस फसतो ना, आणि फसतो त्यांना ओळखत नाही म्हणून त्रास देतो. तुकोबारायसारख्याला आपण लहान त्रास देतो कारण तुकोबारायची अलौकिकता आपल्याला कळली. ज्ञानेश्वर महाराजांची अलौकिकता आपल्याला कळली नाही. आपल्याला संत महात्म्याची अलौकिकता कळली. ज्ञानेश्वर महाराजांची अलौकिकता कळत नाही त्यावेळेस नामदेव महाराजाला आपल्याला सांगावं लागते की हे कसे अलौकिक आहे. तिन्ही देव दैसे परब्रह्मी जगी सूर्यदैसे प्रकाश. सूर्यप्रकाशले जगी जगी सूर्यदैसे प्रकाश सांगावं लागलं तेव्हा कुठे कळलं. नाथ महाराजांना त्यांची अलौकिकता सांगावी लागली. लौकिकात दिसले पण लौकिकातलं सारखं गोवा ज्ञानोबाराय म्हणजे लौकिकात दिसत होते पण अलौकिक होतं. कशी अलौकिक होते? नाथ महाराजांनी सांगितलं कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. लौकिकात दिसतात. प्रगटला भूतळा, प्रगटला भूतळा हे लौकिक असेल पण जे इथं प्रगटले ते कैवल्याचा पुतळा ही अलौकिक आहे. या सगळ्या अभंगात लौकिकता, अपूर्वता
आणि अद्वितीयता सांगितली. आत्मानं सगळं आपण कैवल्याचा पुतळा आहे हे अलौकिक आहे. मायबाप बरेच धन असतात हो, पण साधकाचा असणं हे अलौकिक आहे. साधकाचा मायबाप असणं हे अलौकिक आहे. नाही तर मायबापाची तुम्ही भारी झाले हो मायबाप लोकांना. हा नको वाटते मायबाप कमी आहे. साधकाचा मायबाप असणार काय आहे? स्पर्शानं पाप ताप जाणं लौकिक असेल, पण केवळ दर्शनानं पाप ताप जाणं अलौकिक आहे. काय असते? आप्तसंबंधाविषयी सुखरूपतेची भावना अंतःकरणात असणं लौकिक असेल, पण सर्व भूताविषयी सुखरूपतेची भावना अंतःकरणात असणं हे अलौकिक आहे. पण ज्ञानोबाराच्या बाबतीत सगळं अलौकिक आहे. तुम्ही पहा, ज्ञानोबाला सगळं अलौकिक अद्वितीय आहे, अपूर्व आहेत. नाही ज्ञानोबाराच्या ठिकाणी अपूर्वता आहे, अलौकिकता आहे. तुकोबाराच्या ठिकाणी हे सगळे अलौकिक आहे. तुकोबारा अलौकिक आहे. महाराज हा जन्मला मृत्यू तुझी उपमा नागडी तुकोबारा जन्माले आले त्यावेळेस महाराज म्हणतात. तसे जन्माला आल्यानंतर महाराज बरेच झाले. काय जन्माला आल्यानंतर महाराज बरेच झाले, पण महाराज म्हणून जन्माला आलेल्यापैकी फक्त तुकोबारा आहे. म्हणून बाकीच्यांना महाराज ही पदवी लागत नाही. आम्हाला महाराज ही पदवी लावूच नाही. महाराज फक्त एकच जन्मले मृत्यू. तुकोबारा आहे जन्माला आल्याबरोबर महाराज म्हणून जन्माला आले. आता नंतर महाराज झालो काय तर लोकांना केलं काय नाही एवढं फक्त त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी अलौकिक, तुकोबाराच्या ठिकाणी अलौकिक. कशी अलौकिकता ना? तुकोबाराच्या शरीरातला एक थोडासा मी प्रसंग सांगतो. कचेश्वर ब्रह्मे नावाचे गृहस्थ होते, श्रीमंत होते कचेश्वर. आणि कचेश्वर ब्रह्मे नावाचे गृहस्थ त्यांना दुर्धर असा आजार झाला. आणि दुर्धर आजार झाल्यानंतर सगळीकडे दवाखाने वगैरे केले. सांगितलं की 1 महिन्याची तुमची गॅरंटी, 1 महिन्याच्या वर तुम्ही जगणार नाही. काय करायचं? आता मरावं लागते म्हणून काय प्रयत्न करायचं? थोडंसं हे दुःख घालवावं यासाठी काय करावं? संतांकडे कुठेतरी गेलं पाहिजे. सगळीकडे फिरले संतांच्या सेवात, याकडे जाय त्याकडे जाय. मनाला सांगितलं. कोणतरी एक भेटून त्याने सांगितलं म्हणे का हो तुम्ही कुठे? संतांच्या सुखात फिरलो. हो कशाला जास्त दूर जायचं? इथं जवळच आपल्या जवळ तुकोबारा आहे. काखेत कळसाण गावाला वळतं. तुकोबारा जवळ असताना बाकी ठिकाणी फिरायचं काही गरज? तुकाराम महाराजाकडे तुम्ही जा. महाराजाकडे जा म्हटल्यानंतर ते कचेच होते. श्रीमंत होते, तिला काय करून होती? गाडी होती आणि ते गाडीमध्ये बसून निघाले. आणि निघाल्यानंतर तुकोबाराच्या पाहिजे तुकाराम महाराज गेले. विचारलं लो गावाला महाराज कीर्तनाला गेले. त्याने विचार केला. विचारलं कधी येतील महाराज? आई साहेबांनी सांगितलं येतील म्हणे. येतील म्हणून 2-3 तासात येतील म्हणून थांबलो. विचार केला. 2-3 तास झाले. कंटाळलं. आणि कंटाळल्यानंतर मनात विचार केला आधीच आयुष्य कमी, वेळ कमी, असा वेळ इथं थांबणं वाट पाहणं बरं नाही. जिथं तुकाराम महाराज आहे तिथं आपण गेलो पाहिजे. विचारलं कुठे? लोहगावला गेले. सुद्धा गाडी उचलली आणि गेल्यानंतर तुकोबारा कीर्तनाला गेले. आणि हे तिथं पोहोचेपर्यंत कीर्तन चालू झालं. आणि पूर्वीचे कीर्तन म्हणजे 2 तासाचे नाही. म्हणजे एकदा कीर्तन चालू झालं की काकडा करूनच कीर्तनकारानं उपरणं सोडावं. कसे पहिले कीर्तन. आता तर 10च्या पुढे 1 मिनिट चालत नाही. आणि 1 मिनिट चाललं की नापास पुढा आहे. हो एवढं कठीण आहे. पहिले तर काकडा करून आता कीर्तन चालू झालं. आता कधी सुटेल सांगता येत नाही. कचेश्वर ब्रह्मे तिथं बसलेले. तुकाराम महाराज तेव्हा काय माहीत होते का काय? आणि त्या ठिकाणी तल्लीन झाली. महाराज उड्या मारू लागले. एवढे उड्या मारू लागले की कचेश्वर ब्रह्म्यानं त्या ठिकाणी पाहिलं कर्दळीचं झाड जसं हवेनं हलते ना, वाऱ्याच्या हवेनं, तसे तुकोबाती देखी येले. असं त्या ठिकाणी वर्णन आहे. आणि तुकोबारानं तसं पाहिलं, डोलू लागले. असं वाटतं पडते की काय, पडते की काय असं त्यानं वाटू लागलं. आणि एकदम तुकोबाराचा तोल जाऊ लागला. म्हणून मागे बसलेल्या कचेश्वर ब्रह्मे जे आहेत ना, त्यांनी असं तुकोबाराला धरलं. तेवढाच वर्ष फक्त तुकोबारांचा झाला. आणि काय महाराज तुकोबाराची अलौकिकता, त्यांच्या ठिकाणचा आधार दूर केला. हे अलौकिकता नाही तर दुसरं काय आहे? संतांच्या ठिकाणी आहे. ज्याच्या ठिकाणी अलौकिकता आहे त्याचं वर्णन करा. अपूर्वता जी आहे ज्ञानोबाराच्या ठिकाणी काय अपूर्वता आहे? चालविली दळविंती हरली मानसी मोक्ष मार्गिता सांगती रेड्या मुक्ती वेदवतीला गर्भद्विजांचा हरविला शांती रूपी प्रगटला ज्ञान. हे काय अपूर्वता आहे?
अपूर्वता म्हणजे जे पूर्वी कधी झालं नाही, पूर्वी कधी झालेलं नसलं पाहिजे, ती अपूर्वता. याच्या आधी कधी भिंत चालवल्याचं वेदापासून तर आतापर्यंत उदाहरण. रेडा बोलावला हे उदाहरण वेदापासून तर संत बांधकायापर्यंत नाही पुढे, हे अपूर्वता नाही. आणि याच्या पुढे होईल की नाही सांगता येईल, म्हणून हे अपूर्वता. हे काय मेलं माणूस जिथं उठवलं, सच्चिदानंद बाबाला ज्ञानोबारायांनी उठवलं, हा किरकोळ आहे होई, हे किरकोळ आहे. या रेडा बोलवला भिंत चालवली याच्या पुढे हे किरकोळ आहे का? कारण सोबतच ठिकाणी मेलं माणूस जिथं उठवले वास्तदेवात आहेत की नाही, तुकोबारायांनी उठवले की नाथबारांनी, म्हणजे हे सगळ्यांनी केलेलं असल्यामुळे ते त्यांच्या पुढे सच्चिदानंद बाबाला मेलेलं जागे करणं हे किरकोळ आहे. पण हे अपूर्व आहे. अद्वितीयता काय आहे? आतापर्यंत गीतेवर अनेक जणांनी टीका केल्या, अनेक टीका, लहान टीका तर गीतेवर किती जणांच्या टीका, पण गीतेवर एवढ्या जणांच्या टीका असूनही सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली टीका बाकीच्या पेक्षा अद्वितीय आहे. अद्वितीय म्हणजे काय? अद्वितीय म्हणजे द्वितीयता बाद असं नाही, दुसऱ्या वस्तूचा बाद असणं म्हणजे अद्वितीयता असं नाही. दुसरं असणं पण असं नसणं याला अद्वितीय म्हणतात. हा, दुसरे अशा बरेच आहेत हो, गीतेवर टीका अशा बऱ्याच आहे, पण अशी नाही. हा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, हे अलौकिकता आहे, हे अपूर्वता आहे आणि हे अद्वितीयता. ह्या तीनही गोष्टी संत महात्म्याच्या ठिकाणी. पण संतांच्या ठिकाणची काय अलौकिकता आहे? संतांच्या ठिकाणी आणखी अशी अलौकिकता आहे की हे सबंध जगत, सबंध जीव ज्या नियमानं बांधलेला आहे ते कुठल्याही प्रकारचे नियम संतांना नसतात, कुठल्याही प्रकारचे नियम नसतात. नियमाच्या बाबतीत मामासाहेबांनी ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेत फार सुंदर असे 4 विकल्प त्या ठिकाणी केलेले आहेत. काही नियम असे असतात माणसाला करता येतात आणि मोडता येत नाही. काही नियम असे असतात माणसाला करता येतात पण मोडता येत नाही. काही नियम असे असतात माणसाला त्या ठिकाणी करता येत नाही पण मोडता येत नाही. आणि काही नियम असे आहेत करताही येतात, मोडता येत, करताही येत नाही, मोडता येत नाही, करता येतात पण मोडता येत नाही, मोडता येतात पण करता येत नाही, असे 4 आहेत. काही नियम करता येतात, मोडता येतात. उदाहरण सांगू का? 31 डिसेंबरला केलेला नियम करता येतो, मोडता येतो, आहे ना? करता येतो. 31 डिसेंबरचा नियम काय टिकत असतो का? नाही, करता येतो, मोडता. काही नियम असे असतात करता येतात, मोडता येतात. अर्थात आपल्याच पैकी महामानवांनी लिहिलेलं संविधान नियम तयार झाला की मोडता येते का? आणि एखादा मोडायला गेला तर काय होती? त्याला शिक्षा होती. नियम आपल्यातल्याच पैकीने केला पण मोडता येत नाही, नियम केला पण मोडता. काही नियम त्या ठिकाणी आपल्याला करता येत नाही पण मोडता येत. हिवाळ्यात थंडी पडू नये हा नियम आपल्याला करता येतो नाही, करता येत. पण अंगावर घेऊन आपल्याला ती थंडीपासून वाचवता येते, म्हणजे नियम मोडता आला की नाही? आपल्याला नियम मोडता आला, करता नाही आला पण मोडता आला. आणि काही नियम त्या ठिकाणी आपल्याला करताही येत नाही आणि मोडता येत नाही. यामध्ये कर्माचा नियम असा आहे माणसाला करताही येत नाही आणि कर्माचा नियम माणसाला मोडताही येत नाही. पण संत महात्म्याच्या ठिकाणची हे अलौकिकता आहे की कर्माचे बंधतात, नियमाच्या बाबतीत त्यांना कुठल्याही प्रकारचा नियम नाही. हे अलौकिकता महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात प्रियमान Oh
संतांना हा नियम, प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, भक्तांना प्रारब्ध क्रियमान संचित नाही असं तू जाण. हे प्रारब्ध नाही. महाराज या जगात जो आला त्याला प्रत्येकाला तर प्रारब्ध आहेच. असं कोणीच नाही ज्याला प्रारब्ध नाही. इथं आले तर सगळे प्रारब्ध घेऊन आले नाही. प्रारब्ध होतं म्हणूनच इथं आले आहे ना. प्रारब्धाशिवाय इथं आले का? प्रारब्धानंच यावं लागलं ना. आगा कर्मी दै उरावे, ही सुखदुःखी फळावे, कया ते भोगावया यावे देहा एका. प्रारब्ध म्हणूनच इथं सगळे आले ना. आणि हे प्रारब्ध कोणालाच चुकत नाही. तुम्ही म्हणता भक्ताला प्रारब्ध नाही, प्रियमान नाही. प्रियमान संचित याबद्दल जास्त मी बोलणार आहे, प्रारब्धार जास्त बोलणार. म्हणून त्या ठिकाणी प्रारब्ध नाही असं तुम्ही म्हणता. प्रारब्ध सगळ्याला आहे. देवादिकालाही प्रारब्ध त्या ठिकाणी चुकलं. देवादिकाला प्रारब्ध चुकलं नाही हे सांगण्यात देवाला प्रारब्ध आहे हे सांगायचा उद्देश नाही त्यातला. प्रारब्धाची तीव्रता सांगणे हा त्यातला उद्देश असतो. विठाला त्या ठिकाणी प्रारब्ध आहे की नाही. परीशी गवारा सादर निर्वंश झाले सगळ, विल्ले वेदिले शारंभ झाला पुरंदर सहस्रनयन, कर्मी दशरथ वियोगी मेला कर्मी श्रीराम वनवासाचे, कर्मी रावण क्षय पावला, वियोग घडला सीता. सगळा बंद पा. कोणाला कोणत्या कर्मानं कसं त्या ठिकाणी प्रारब्ध भोगावं लागलं हे कळेल. अर्थात देवादिकाला ही प्रारब्ध. दशरथ वियोगे मेला. दशरथ आला त्या ठिकाणी वियोगात मरावं लागलं का नाही. काय काम होतं रावणाला बांधणार आहे. कर्म सांगायचं यातून असं आहे की देवाचा बाप जरी असला तरी त्याला कर्म चुकत नाही. आपल्यासारख्याला कसं चुकेल. राम अर्थात परमात्मा स्वतः साक्षात राम बरोबर. देव असूनही सुद्धा कर्म चुकवता आलं नाही. ज्या दिवशी जे पावलं गादीवर बसायचे ते पावलं त्या दिवशी वनाच्या दिशेनं जातात आणि वनात राहावं लागतं. तिथं काय व्यवस्था काही नाही. अशा वनात जात असताना चित्रकूटावर राहिले काही. तिथं भरताची भेट झाली आणि भरताची भेट झाल्यानंतर पायात तिथपर्यंत चपला होत्या तेही भरतानं घेतली. आणि तिथं काय मग चपलीचं दुकान होतं का काय नाही दुसरी घ्यायला नाही. महाराज कर्म एवढं बलवत्तर आहे पहा. प्रारब्ध किती बलवत्तर. इकडे काही न त्या ठिकाणी राज्य हिसकावून घेतलं आणि तिकडे भरताना गोड भरून चपला काढून नेल्या. प्रारब्ध चुकत नाही. बरोबर प्रारब्ध त्याच्यामुळे येते. तुम्ही कुठेही लपून बसा प्रारब्धापासून वाचू शकता. काय आहे हजारो गायी आहे आणि हजारो गायी चारायसाठी नेल्या गुराख्यांना. त्या हजारो गायी मधले एका गायीचं वासरू मागे राहिलं. चुकलं ते एखाद्या काट्यामध्ये फसलं आणि ते गुराख्याच्या बरोबर लक्षात आलं. ते गुराख्याच्या बरोबर लक्षात आलं. ते गेला मागे पाहिलं तर वासरू दिसत नाही. एका काट्या कुठे फसलं असेल पाहिलं काट्यातून काढून आणलं आणि दोन तास ते तिकडेच फरकटलेलं वासरू. आई दिसली नाही म्हणून त्या ठिकाणी व्याकुळ झालेलं. जसं गाईच्या कळपात आणून सोडलं तसं ते एकदम गाईच्या जवळ जाते का एका गाईचं तोंड पाहत जाते नाही. बरोबर ते त्याच्या आईजवळ जाते. तसं प्रारब्ध कर्म असं आहे की किती लोक असू द्या ते बरोबर आपल्या जवळच येऊन बसते. कारण आपलं काय आहे एक साधं सांगतो. जुळव्या मुलात एकदा आई फसेल पण प्रारब्ध कर्म फसत. एखाद्या वेळेस श्याम कोणता राम कोणता आईले ओळखता नाही जुळवा. कर्म नाही चुकत. कर्म बरोबर श्याम ओळखते. श्याम आहे ना श्यामनं केलं ना श्यामच बघू. कर्म बरोबर करायचं. कर्म हे सगळ्यालाच त्या ठिकाणी भोगावं लागतं. अवश्यम भावी भावानाम प्रतिकारो भवेत नाही तदा लिप्तेन दुःखेन नला राम युधिष्ठिरहा. सगळ्याला भोगावं लागलं. नल राम युधिष्ठिर मोठमोठे नाव आहेत. हे साधे नाही. ते साधे नाव आहेत का. युधिष्ठिरासारखाचं नाव. काय युधिष्ठिर आयुष्यभर सत्य बोलले. महाराज आयुष्यभर सत्य बोलले आणि थोडस काहीतरी एकदा खोटं बोलले. ती देवानं नको. काय बोलले होते हतोवा काय ते अश्वत्थामा नरोवा कुंजरवा एवढं बोलले बाबा. आणि परिणाम काय झाला. अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला आणि वर तिथं गेल्यानंतर झालं काय. वर गेल्यानंतर मग सगळं सत्य बोलले म्हणून वैकुंठच आहे. पुढे काही पाहायचं कामच नाही. पण तिथं त्यांनी विचारलं की तुम्ही आयुष्यभर खरं बोलले ना वैकुंठच आहे तुम्हाला. पण तुम्ही एकदाच थोडंसं खोटं बोलले
म्हणून तुम्हाला नरकात नाही पण नरकाचं दर्शन आहे. नरकाचं दर्शन आहे म्हणून त्या ठिकाणी युधिष्ठिराला विचारतात तुमची काय इच्छा आहे, पहिले वैकुंठात राहून मग नरकाचं दर्शन घ्यायचं का पहिले नरकाचं दर्शन घेऊन मग वैकुंठात जायचं? असं फक्त युधिष्ठिरानेच विचारलं बरं, आपल्याला नाही विचारत. तुम्ही म्हणता की आपल्याला विचारते नसतं, आपल्याला नाही, आपल्याला उचल की टाकलं असं काय. ते युधिष्ठिर होते म्हणून त्यांना विचारलं, हे आपल्याला नाही आपल्याला आपल्याला काय. म्हणून त्यांनी सांगितलं पहिले काय नरकाचं दर्शन म्हणजे सांगा एकदा खोटं बोललं तर नरकाचं दर्शन घ्यावं लागलं त्यांना. कर्म चुकत नाही, युधिष्ठिर नल यांना चुकत नाही. आपल्यासारखा किस दरी आम्ही फसतो आहे ना, किस दरी आम्ही फसतो ऐकलं कशाला म्हणलं किस दरी आम्ही फसतो. खसखस ते अनारशावर लावत नाहीत कधी खसखस पांढरी काय लय काय थोडेसे महागच असते वाटते ते, आपल्याला कधी कामच कळत नाही. आपल्याला काही इकत आणा लागते. आपल्याला ना तुपाचे भाव माहीत ना खस कोणते भाव माहीत आहेत आपल्याला. आपलं सगळे लोकांच्या भरोशावर असल्यामुळे ते भाव आहे, त्यामुळे बाकीच्या गोष्टीच्या भावात आपण लक्ष देतो. हा ते खसखस बायकोनं सांगितलं खसखस घेऊन ये जाईल. खसखस घेतली दुकानातून, पुढे खिशात ठेवली, रुपयाची खसखस एवढीशी पुढे खिशात ठेवली. येऊ लागला येताना म्हणून मला त्या ठिकाणी समुद्रावर त्या ठिकाणी दर्शन घ्यावं लागते म्हणून दर्शन घेतलं. जसा खाली लवला खसखस त्या पाण्यात पडली. लक्ष नाही घरी आता बायकोने विचारलं का खसखस आणली का, त्यानं खिशात पाहिलं खसखस कुठे गेली, दुकानात तर नाही राहिली. मग हो समुद्राने दर्शन केलं त्यावेळेस पडली. आला समुद्रावर आला, पाहिलं, लाटा बाजूला केल्या, खसखस पाहू लागला. आता सांगा त्या समुद्रात दिसेल का नाही. एक गृहस्थ आला, त्यानं पाहिलं काय पाहू राहिलं बा सोन्याचं काहीतरी पडलं असलं पाहिजे. विचारलं काय पडलं, काही सोन्याची वस्तू पडली का, नाही म्हणे. मग खसखस पडली म्हणे, रुपयाची खसखस होती. मग ते पाहून राहिलं म्हणे अरे 15, 10, 17 दिवस झाले म्हणे या पाण्यात वाहून गेल्या, दिसल्या नाही, तुझी खसखस कुठे सापडली. सांगायचं काय नल राम युधिष्ठिरा सारखे मोठे जिथं या कर्माच्या लाटेत वाहून गेले तिथं आपल्यासारखेचे काय म्हणून कर्म हे आपल्याला भोगावंच लागते. तुम्ही जे कर्म केलं ते भोगा. केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जे कर्म केलं तेच भोगावं लागते. तिथं चकारात्मक शब्द आहे. तेच तेला च लावलेला आहे चकारात्मक. तेच बघ, त्याच्यासारखं नाही, त्याच्यासारखं दुसरं नाही भोगावं लागत. तेच जे केलं ते, आणि हा तो सगळीकडे लागतो, सगळ्या प्रमाणाने चव लावा तो, तेच भोगावं लागतं. सांगू काय उदाहरण, तेच भोगावं लागतं. काय झालं, एका बाबाचं लग्न झालं, पती पत्नी दोघं, बाप होता, म्हातारा बाप झालेला, तिघाचं कुटुंब. पण सून त्या ठिकाणी अशी आली की सोनेला बाप नको आहे, अर्थात सासरा नको. तिनं सांगितलं या घरात तुमचा बाप राहील नाही तर मी राहील, सांगा काय करा. नाईला झाला, त्यानं विचार केला काय आता म्हातारे झालेल्या आज ना उद्या जाणार, ते वाटच पाहत होते. आणि नेमकं लोक ज्याची पंगत खायची वाट पाहतात ते लवकर जात नसतं, नाही ते जाईल. शेवटी यानं विचार केला वृद्धाश्रमात सोडलं पाहिजे म्हणून वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. पण गंमत अशी आहे, वृद्धाश्रमात सोडलेला म्हातारा माणूस आणि घरातली मात्र कुठेही सोडा तुम्ही ते बरोबर घरी. म्हातारा माणूस आणि सोडलेली माजर बरोबर घरी येते. एकानं माजर पडली, जे म्हातारी झालेली माजर दूर सोडावी म्हणून फार जंगलात नेली, आणि जंगलात नेली तिकडे रस्ता चुकला आणि शेवटी माजरच्या मागे बरोबर घरी आला. माजर म्हातारा माणूस घरी येते, याच्यात म्हातारा माणसाची मला निंदा करायची, मला त्यांची स्मरणशक्ती सांगायची. हो, स्मरणशक्ती किती दांडी किती आहे. त्याने विचार केला बाबाला वृद्धाश्रमात जरी टाकलं तरी सुद्धा हे तिथून परत येतात, मग काय करायचं. त्यांना कुठेतरी काशीला नेऊन लोटून दिलं पाहिजे. म्हणून त्यानं विचार केला की काशीला नेऊन गंगेत लोटून दे, त्याला गंगेत नेल्यानं त्या ठिकाणी पाप लागत नाही, म्हणून त्या ठिकाणी काशीला नेलं पाहिजे. काशीला नेलो बाबा, चला काशीला, काशीची यात्रा केली पाहिजे ना. त्यांनी सांगितलं थांबा म्हणे, बॅग भरतो. बॅग कशाला भरावं लागते, अरे ज्याला वापिस आणायचं असतं त्याची बॅग भरावं लागते. यानं विचार केला मनात यांना वापिसच आणायचं नाही, परतच आणायचं नाही, तर बॅग कशाला भरायचं.
आणि सांगितलं बाबा बॅगीचं काही काम नाही, आपल्याला गेलं न त्या ठिकाणी स्नान केलं की परत येणार, बॅग कशाला घेता. आता त्यांना सगळं कळलं. आता म्हातारा माणूस होतं, ते अनुभवी होते, त्यांना काय त्यांना वाटलं होतं हे तसे कंटाळलेले आहेत आणि गेल्यानंतर काशी मध्ये पोहोचले. किती वाजता पोहोचले? रात्री 2 वाजता. आणि 2 वाजता पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं बाबा चला पहिले स्नान करू. ते म्हणे अरे रात्रीचे 2 वाजले आणि आता 2 वाजता नाही तीर्थाचा नियम असतो, तिथं पोहोचल्याबरोबर पहिले स्नान केलं पाहिजे. अरे पण आता 2 वाजले सकाळी करू. त्यानंही विचार केला सकाळी जर इथं यांना लोटून द्यायचं म्हटलं तर लोक राहतील, आता रात्री कोण असते. म्हणून त्या ठिकाणी त्यानं सांगितलं नाही नाही आताच गेलं पाहिजे, तीर्थाचा नियम आहे. म्हणून त्याला तिथून नदीवर नेलं आणि नदीवर नेल्यानंतर एका घाटावर नेलं. घाटावर बसलो, त्याला सांगितलं चला बाबा उतरा पाण्यात. ते पाण्यात उतरले. ते म्हणले नाही मी काठावर आंघोळ करतो. नाही तीर्थाचा नियम असतो, काठावर आंघोळ नाही. मग चांगलं छाती एवढं पाण्यात जावं लागतं असं त्यानं सांगितलं. ते कमरने आणखी पुढे व्हा लाटेत. आणि लाटेत जोड नेलं. त्यानं विचार केला की आता यांना इथं टाकून लोटून लोटायला लावला. ते फार ताकदवार म्हणतो. त्यानं धरून ठेवलं. धरल्यानंतर पोराचा नाईला त्यानं पोरानं सांगितलं बाबा मी तुम्हाला स्नानाला नाही आणलं, आम्हाला तुम्ही नको आहे म्हणून इथं आम्ही तुम्हाला लोटायला आणलं. आम्हाला नको आहे, तुम्ही इथं लोटून दे, तुम्ही मेले पाहिजे हाच आमचा उद्देश आहे. आणि त्याने सांगितलं बाबा तुला मला मारायचंच आहे ना, काही हरकत नाही, मार म्हणे, काही हरकत नाही, पण इथं नको मारू, इथं नको लोटून देऊ. का? इथं मला भीती वाटते. अरे मरायचं असतं भीती काय? नाही पण इथं नको लोटू, मला इथं भीती वाटते. का? कारण मीही मा बापाला इथंच लोटलो होतो. केले कर्म झाले त्याची, सकारात्मक आहे, दुसरं नाही, तेच भोगायला येत असते. म्हणून कर्म मारा हे प्रत्येकालाच भोगावं लागत असते. प्रत्येकाला कोणाला जर प्रकरण सुटत नसेल तर तुम्ही असं कसं म्हणताय की संतांना हे प्रारब्ध प्रेमान आणि संचित विठाला संतांना प्रारब्ध क्रियमान आणि संचित हे नाही असं तुमचं काम म्हणणं आहे. उत्तर आहे. आणखी थोडासा त्याचा विचार आहे. मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा. तो थोडासा विचार सांगून आपण थांबणार. विठोबार खुमाय जय विठोबार खुमाय, विठोबार खुमाय, हरी खुमाय, 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 प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाम, अवघा दिवची झाला पायी भुरून यांतर बाई. तुकोबारा या ठिकाणी संतांचं वर्णन करतात. अलौकिकता सांगतात की त्यांच्या ठिकाणी प्रारब्ध क्रियमान संचित नाही. कदाचित कोणी म्हणेल महाराज हे तुमचं जे केलेलं वर्णन आहे हे अतिशयोक्तीचं आहे. आणि हे अतिशयोक्तीचं वाटणं साहजिक आहे. का साहजिक आहे? कारण सध्या जगातल्या प्रत्येक जीवाला जर हे कर्म बांधत असेल, कर्माने बद्ध असेल, प्रारब्ध सगळ्याला असेल, तर तुम्ही म्हणता या भक्तांना हे प्रारब्ध नाही, हे अतिशयोक्तीचं बोलणं वाटत नाही का? यालाच शास्त्रामध्ये अर्थवाद असं म्हटलं गेलं आहे. आणि या अर्थवादाचं उत्तम उदाहरण म्हणजे काय? बऱ्याच ठिकाणी कधी कधी अनेक आपण त्या ठिकाणी अतिशयोक्तीनं बोलत असतो. एखाद्याचं वर्णन अतिशयोक्तीनं करत असतो. या माणसाचं मन म्हणजे समुद्रासारखं विशाल आहे. पाहिलं तांब्यासारखंही नसते, तांब्यातल्या पाण्यासारखं, पण असं म्हणजे याला अतिशयोक्तीचं बोलणं असं म्हटलं गेलं आहे. अतिशयोक्तीचं बोलणं याला शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे? अर्थवाद. आणि अर्थवादाचं उत्तम उदाहरण जर काय असेल तर अर्थवादाचं उत्तम उदाहरण म्हणजे सासून जवायाची केलेली स्तुती हे अर्थवादाचं उत्तम उदाहरण आहे. विठाला
एकदम सज्जन माणूस. काय वर्णन करते? आमचे जवाई म्हणजे एकदम सज्जन माणूस. फक्त त्यातलं माणूस एवढंच खरं असते, बाकी काही खरं नसते. पण वर्णन करते का? एका सासूनं वर्णन केलं, महाराज आमच्या पोरीला एवढं चांगलं स्थळ सापडलं, आमचे बापू जवाई बापू पाहायचं काम नाही, सगळं घरी आहे, एवढं की गाडीशिवाय पाय ठेवत नाही तो. मी म्हटलं वा वा, काय श्रीमंती भेटली. आणि योगायोग आताच दिवसानं त्या तिच्या पोरीच्या गावात जात आहे. आणि पोरीच्या गावात जायचा योग आल्यानंतर तिथे विचारलं का हो अमक्याचे जवळचा? हो हो, फार श्रीमंत आहे असायचं. लोक म्हणत नाही श्रीमंत काय, खाऊन चोंबर आहे ना. म्हटलं सासू तर मोठी सांगेल, काय जावई गाडीच्या खाली पाय ठेवत नाही. हो म्हणे, बरोबर आहे म्हणे, जायचं काय कसं काय गाडीच्या खाली पाय ठेवते, एसटी ड्रायव्हर नाही का म्हणे. याला म्हणता अतिशयोक्तीचं वर्णन, अर्थवाद. कदाचित तुमचं बोलणं हे अर्थवादाचं असेल, तुमचं वर्णन संतांना प्रारब्ध नाही अर्थवादाचं असेल. नाही प्रारब्ध नाही असा संतांचा म्हणजे तुकोबाराचा आग्रहच नाही. तुकोबाराची भाषा काय ना काय, प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. भक्तांना संचित प्रारब्ध क्रियमान नाही असं तू जाण. नाहीच असं थोडी म्हणायचं आहे. आता नाहीच म्हणलं तर हे दिसते, हे काही संतांना त्रास झालेला दिसतो की नाही? ज्ञानोबारांना त्रास झालेला, तुकोबारांना त्रास झालेला, तुकोबारांना त्रास झाला दिसतो की नाही? मग याची संगती काय लावायची? म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रारब्ध जरी त्यांना त्या ठिकाणी दिसत असलं तरी त्याचं दुःख त्यांना आपल्यासारखं होत नाही का, त्यांच्या ठिकाणी विचार आहे. विठाला आणि प्रारब्ध क्रियमान संचित का नाही म्हणतात? प्रारब्ध कर्म संतांना का नाही म्हणतात? त्याचं कारण असं आहे, प्रारब्ध आहे पण त्या मानानं ते नसल्यासारखंच आहे. म्हणजे कसं काय? प्रारब्धात दोन प्रकार आहेत, एक प्रबल प्रारब्ध आहे आणि एक दुर्बल प्रारब्ध. काही प्रारब्ध हे दुर्बल असतात आणि काही प्रबल असतात. आणि प्रबलता कधी वाढवावी, दुर्बलता कधी वाढवावी हे देवाच्या हातात आहे. आणि हे संत महात्मे देवाचे भक्त आहे म्हणून त्यांच्या प्रारब्धाची प्रबलता कधी वाढवावी आणि दुर्बलता कधी वाढवावी हे देव ठरवतो. एखाद्या वेळेस संतांच्या जीवनात एखादं प्रारब्ध जर येत असेल तर देव हे प्रारब्ध यायच्या आधी एखादं प्रबल असा आनंदाचं प्रारब्ध त्यांच्या जीवनात आणून टाकतो की त्याच्यापुढे दुःखाचं प्रारब्ध म्हणजे दुर्बल प्रारब्ध नसल्यासारखंच वाटतं. आनंदाचं प्रारब्ध मोठा आणून टाकले की दुर्बल नसल्यासारखंच आहे. उदाहरण सांगू का? एखाद्याच्या घरात लग्न आहे, सगळीकडे आनंदी आनंद आहे आणि अशा आनंदात एखादा माणूस धावपळ करतात, खरकन त्याच्या हाताला इथं लागते, लागल्यानंतर तिथून रक्त येते पण त्याचं लक्ष असते का? नाही. एखाद्याचं लक्ष जाते, रक्त निघालेलं आहे, तो पाहतो, तो विचारतो का हो काय खर्चटलेलं आहे, काय खर्चटलं असं विचारल्यानंतर तो काय सांगतो, अरे खर्चटलेलं आहे का, माझं लक्षच नाही. आता त्याचं लक्ष नाही, साधं कोण त्या ठिकाणी त्यातलं शिवी जरी दिली तर त्याला राग येणारा, कोण फक्त धक्का जरी मारला तर त्याला बोलणारा, तुला दिसत नाही का, डोळे फुटले का असं म्हणणारा, एवढं खर्चटलं तरी त्याचं लक्ष नाही का? कारण आनंदच एवढा आहे की खर्चटलेलं त्याच्या पुढे काहीच नाही. म्हणजे प्रबल प्रारब्ध संतांच्या जीवनात देव एवढं आणून टाकतात की त्यापुढे दुर्बल प्रारब्ध नसल्यासारखंच आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात बघता प्रारब्ध नाही, प्रारब्ध संचित क्रियमान नाही असं म्हणणं आहे. दुसरं एक कारण असं सांगतो. दुसरं कारण असं आहे की नियम हे सगळ्याला सारखे असतात, आहे ना, नियमात काही बदल नाही. या भारतात सगळ्यासाठी कायदा सारखाच आहे. एक कायदा सगळ्यासाठी सारखा आहे. कोणता? की माणसानं चालत असताना कोण्या बाजूनं चालावं? डाव्या बाजूने चालावं, आहे ना. डाव्या बाजूनं चालावं हा नियम आहे का नाही? आणि भारतातल्या प्रत्येक माणसासाठी आहे का नाही? सगळ्यासाठी आहे. नाही राष्ट्रपती असला तरी त्याच्यासाठी आहे का नाही? राष्ट्रपती असला तरीही सुद्धा त्याच्यासाठी तो नियम आहे. पण एखाद्या वेळेस काय होते, एखाद्या शहरामध्ये राष्ट्रपतीच्या गाड्याचा ताफा येतो आणि त्यामुळे काय होते, राष्ट्रपतीला जाऊ देण्यासाठी ह्या सगळ्या गाड्या डाव्या बाजूने उभ्या केल्या जातात ना, सगळ्या डाव्या बाजूने उभ्या केल्या जातात आणि राष्ट्रपतीला उजव्या बाजूने काढून दिले जाते. आता उजव्या बाजूने चालणं गुन्हा आहे की नाही? मग राष्ट्रपती कसा काय उजव्या बाजूने गेला? राष्ट्रपती उजव्या बाजूने का गेला त्याचं उत्तरच आहे, तो राष्ट्रपती आहे म्हणून. राष्ट्रपती आहे म्हणून उजव्या बाजूने गेला. तसं डाव्या बाजूने चालावा हा नियम आहे, पण तो राष्ट्रपतीसाठी त्यावेळेस तिथं नाही. त्यानंही चालावं असा नियम आहे, पण तेवढ्या पुरतं त्याला तो अपवाद आहे की त्यानं उजव्या बाजूने गेला तरी हरकत नाही, म्हणून तेवढ्यासाठी त्याला माफ. असं संत महात्म्यासाठी हा कर्माचा जो नियम आहे ना सगळ्या जगासाठी आहे, पण संत महात्म्यासाठी तो नाही. का? कारण राष्ट्रपतीची गाडी आहे. विठाला आणखी का नाही त्याचा आणखी एक उदाहरण
तेच तिसरं कारण म्हणजे त्याचं असं आहे की प्रारब्ध संतांना का नसते. बिभीषणाला रामप्रभूनं राज्य वगैरे देऊन टाकलं. आणि राज्य दिल्यानंतर एक दिवस शिवरात्रीच्या दिवशी बिभीषणाला त्या ठिकाणी शिवजीची पूजा करावी वाटली म्हणून रामेश्वर म्हणजे समुद्राच्या या काठावर, आणि काठावर आल्यानंतर पूजा केली. बेल वाहिला, शिवजीच्या अंगावर बेल वाहिल्यानंतर आपलं बेल पाहून एक गाय तिथं आली की आपल्याला हिरवं दिसलं ना, गायीचा स्वभाव काय असतो, हिरवं पाहून त्या ठिकाणी ढोर येत असते आहे ना, गाय आली काही खायला भेटून. म्हणून आपण कसं गाय आली की तिला हाकलण्याकरता कसं करतो, गंमत असं खाली वागतो, काहीतरी हातीमध्ये घेतल्यासारखं करतो नसं मारल्यासारखं करतो. बिभीषणानं तसंच केलं, गवताची अशी काडी घेतली आणि अशी मारल्यासारखी केली आणि ते त्या गायीच्या अंगावर पडली आणि नेमकं गायीचं प्रारब्ध संपलं, गायी मिळली. आता सांगा गवताच्या काडीनं गाय मरत असते का? नाही, पण ऐन ते काय हळ्या बशातील डांगमुळ्याची काय म्हण आहे, हळ्या बशातील डांगमुळ्याची तसंच झालं ते. आणि ती गाय मेली. मेल्यानंतर काय सगळे लोक जमा झाले, यांनी गाय मारली, काहीतरी मारलं, काहीतरी मारलं, यांना शिक्षा केली पाहिजे. म्हणून आता हे इकडच्या काठावर आहेत ना, रामराज्य येतं, रामराज्य त्यांना शिक्षा झाली पाहिजे म्हणून त्यांना बांधलं. कोणी भाले टोचू लागले, कोणी काही, तरी बिभीषण मरत नव्हते. मग यांनी ठरवलं काय करावं, जाळ केलं आणि जाळा त्यांना कसं ठरवलं, जाळण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी असं लाकडं रचले आणि पेटून दिलं. देवाचा धावा केला, देव आले आणि देवानं सांगितलं बाबा बिभीषणाला मारू नका. लोक म्हणले का मारू नका, नियम सगळ्याला सारखाच नाही, त्याला मारू नका. का मारू नका, कारण त्यानं जे गाईला मारलेलं आहे ते काही जाणून बुजून त्या ठिकाणी तो सांगतो ते बरोबर आहे. नाही देवा असं नसते. मग देव म्हणे तुम्हाला याला मारायचंच आहे ना, मग याला नका मारू, मला मारा. का देवा तुम्हाला कसं काय मारायचं, कर्म त्याचा आहे ना, मग त्यालाच भोगू द्या ना, तुम्ही कसं काय बघता. म्हणे तसं नाही, नियम असा आहे की एखाद्या वेळेस सेवकानं जर त्या ठिकाणी गुन्हा केला तर कधी कधी मालक त्याची शिक्षा भोगत असतो. म्हणजे कसं का, उदाहरण रस्त्यानं जात आहे पण गाडीत जात असताना ड्रायव्हर गाडी चालून राहिला, सायकलने धक्का लागला, सायकलने काहीच होत नाही, सायकल फक्त खाली पडते, पण सायकलवाला एवढा गोंधळ घालतो, माझं एवढं नुकसान झालं, तेवढं नुकसान झालं, 10,000 दे असं ते, नाही तर त्यात जाऊ नये. बाकीचे लोक जमा होतात, बाकीच्या लोकांना काम काय असते तेवढंच असते, फक्त आम्ही वैकुंठ वाचन आलो काय असते एवढंच असते फक्त की आम्ही तेवढ्या करता इथं आलो. मग तेही जमा झाले, नाही 10,000 नुकसान आहे देऊन द्या. तो म्हणला नाही हो, तू म्हणे 10च्या खाली रुपये घेतले, तो म्हणले हो कमी घ्या म्हणून टाका. नाही एक म्हणते 5. शेवटी कसं तरी ते 2,000वर मोडून जाते. 2,000 मोडल्यानंतर 2,000 मालक खिशातले काढून देतो. आता मला सांगा धक्का कोणाच्यानं लागला, ड्रायव्हरच्यानं, आणि पैसे कोणाला द्यावे लागले, का दिले मालकानं का दिले, कारण सेवकाचा जबाबदारी आता मालकाला आहे. कारण तो सेवक सध्या नोकरीवर ड्युटीवर आहे ना, आणि ड्युटीवर असल्यामुळे मालकाची जबाबदारी म्हणून त्याचं कर्म मालकाला भोगावं लागलं. तसं बिभीषणाला हे राज्य आयुष्य हे सगळं रामप्रभू म्हणतात मी दिलेलं आहे, म्हणून त्याच्या कर्माची जबाबदारी आता सगळी माझी असल्यामुळे त्याचं कर्म मला भोगावं लागते. म्हणून आता त्याला त्या ठिकाणी कर्म नाही, म्हणून स्वतः परमात्मा दुसऱ्याचं कर्म भक्ताचं कर्म भोगतो. हो, अंबऋषीसाठी जन्मसोशी येले. प्रारब्ध काय असते, एका कर्माचं एकच प्रारब्ध असते. हो, एका कर्माचं दुसरं प्रारब्ध नसते. कर्म तयार होत असताना पहिले अपूर्व तयार होते, मग त्याचं पुढे प्रारब्ध क्रियमान संचित असं तयार होते. आणि हे प्रारब्ध एक तयार झाल्यानंतर ते एक भगवंतानं भोगून टाकल्यानंतर मग कुठे प्रारब्ध शिल्लक राहत नाही. म्हणून भक्ता प्रारब्ध संचित नाही हे काहीच त्या ठिकाणी भक्ताला नसते, संचित नसते. का तर बोलायचं हे धावतं का संचित का नाही, ज्ञानाग्नी दग्ध कर्मानं, ज्ञानानं दग्ध झालं म्हणून संचित नाही. क्रियमान का नाही, कर्तृत्वाचा मधु कर्मफलाचा आस्वादू या दोन्हीचा नाव बंधू कर्माचा की दोन्ही टाकलं म्हणून त्या ठिकाणी कर्माचं बंधन नाही. आणि प्रारब्ध का नाही, हरिकृपे त्याचा नाश झाला म्हणून भक्तांना प्रारब्ध क्रियमान संचित हे काही नाही. असा तो संत महात्मा अवघा देवची झाला पायी अशा भक्त महात्म्याच्या ठिकाणी देव झाला, सगळीकडे तो व्यापून राहिला. असा तो भक्त महात्मा आहे. सगळ्याला सत्वरजतमानं बांधलेला आहे, पण सत्वरजतम बाधा नवे हरिभक्ताशी कदा, त्यांना हरिभक्ताला कधी कदानी. का, कारण असे अद्वितीय संत महात्मे देवाहून वेगळे नसतात. देवभक्त कोण का म्हणे, अवघा देवची झाला पायी भरून या झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी सद्गुरू सकाराम बाबाच्या चरणी समर्पित करून, स्वानंद निवासी सद्गुरू लोक महाराजांच्या चरणी समर्पित करून आणि सेवेला या ठिकाणी विराम देऊ. बरोबर 10 वाजलेले. तुमचे गेले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, येत माझे जेवरले पायी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर म्हणून